राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना भाजपमधले खटके वारंवार उफाळून येत आहेत। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाहीये। आता तर जिल्ह्यातल्या शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये हातघाईवरचा प्रसंग आला। जळगावातल्या गिरणा नदीच्या वाळूवर सर्वांचाच डोळा असतो। त्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आघाडीवर आहेत। कुणाच्या तरी नावे वाळू विक्रीचा ठेका घ्यायचा आणि नंतर आलेला पैसा वाटून खाण्याची पद्धतच रूढ झाली आहे। आव्हानी गावातल्या वाळू ठेक्यावरूनही शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। शिवाय 1 लाखांची रोकड चोरल्याचा आरोपही झाला। हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं। मात्र यामुळे आपल्याच पक्षाची नामुष्की होईल हे ओळखून नंतर दोन्ही गटांकडून हा वाद सामोपचारानं मिटवला गेला। युवा मोर्चाचा जो अध्यक्ष आहे चेतन शर्मा, त्याच्यावरती याच्या अगोदर रेती चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याने कलेक्टर मॅडमांना असे निवेदन दिलेले आहे की सदर ठेक्याच्या जितके जिल्ह्यामध्ये जितके ठेके झालेले आहेत त्या ठेक्यांच्या मोजमाप व्हावी किंवा ते जे चोरीचे जे अवैध वाहतूक करत आहेत त्यांची चौकशी व्हावी। तर मला त्यांना असं विचारायचं आहे की त्यांनी याच्या अगोदर वाळूच्या व्यवसायामध्ये त्यांच्यावरती याच्या अगोदर वाळू चोरीचे गुन्हे दाखल आहेत, यांनी त्याची चौकशी करावी। सेना भाजपचा वाद म्हणणं बरोबर होणार नाही। हा व्यवसायाचा विषय, पैसे कमवण्यासाठी कोणी स्वार्थ करत असेल तर चुकीचं आहे। महसूल विभागाच्या राज्यमंत्रीपदाच्या अधिकारांवरून जळगावात हा वाद चिघळल्याचं बोललं जात आहे। कारण काहीही असलं तरी मित्र पक्षांनी पैशांच्या वाट्यासाठी अशा प्रकारे एकमेकांचे गळे पकडणे म्हणजे हद्दच झाली। विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।